इंस्टाग्रामवर रील्स बनवून आजवर अनेक जण रील स्टार बनले. सोशल मीडियावर अनेकदा मनोरंजनाने परिपूर्ण रील्स पोस्ट करणाऱ्यांच्या खऱ्या आयुष्यात काय समस्या असतील याचा अंदाज मात्र कुणालाच बांधता येत नाही. सोलापुरातील मंगळवेढ्यातील रोहिणी पाराध्ये या रील स्टारने टोकाचं पाऊल उचलल्यानं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी इथं 25 वर्षाच्या रोहिणी पाराध्येनं हॉटेलच्या स्वयंपाकघरात आयुष्याचा शेवट करून घेतला. ज्या हॉटेलच्या किचनमध्ये तिने अनेक रील्स बनवले होते, ज्यांना नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता, त्याच हॉटेलच्या किचनमध्ये तिनं तिचं आयुष्य संपून सर्वांनाच मोठा धक्का दिलाय. रोहिणीने निलेश पाराध्येशी लग्न केलं होतं. हे दोघं इंस्टाग्रामवर रील्स बनवून अल्पावधीतच लोकप्रिय झाले होते. हॉटेल ग्रामपंचायत नावाने त्यांचा स्वतःचा व्यवसाय होता. गेल्या काही वर्षांपासून दोघंही सोशल मीडियावर सक्रिय होते आणि त्यातून त्यांच्या हॉटेल व्यवसायालाही फायदा मिळत होता. विविध सामाजिक विषयांवर, महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीवर आणि ग्रामीण भागातील जीवनशैलीवर रोहिणी रील्स बनवायची. याच रील्सच्या आधारे तिने इंस्टाग्रामवर मोठा प्रेक्षक वर्ग निर्माण केला होता. रील्समधून प्रसिद्धी मिळू लागताच हॉटेलचा व्यवसाय सुद्धा तेजीत होता. रोहिणी आणि निलेश यांनी त्यांच्या हॉटेलची आणखी एक नवी शाखा सुरू करण्याचा विचार केला होता. मात्र त्याआधीच रोहिणीने टोकाचं पाऊल उचलत सर्वांनाच मोठा धक्का दिला. मात्र रोहिणीनं हे टोकाचं पाऊल का उचललं याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. मी विलास धर्मा पाराधी, ब्रह्मपुरी. जी घटना जी घडली ती दुःखद घटना घडली. त्या दिवशी मी आमच्या गावात ग्रामसभा होती. ती ग्रामसभा असताना आम्ही आमच्या समाजातली मुलं ही विषय ग्रामसभेचा अतिक्रमणाचा विषय होता. आम्ही ग्रामसभेला होतो, थांबलो होतो. 12-1 वाजेपर्यंत 1:30 वाजेपर्यंत सभा चालली. मग आम्ही पोरं आमच्यातले समाजातले बौद्ध समाजातले मातंग समाजातले पोरं थांबलो. मग पोरं म्हणले मेंबर स्प्राईट पाजा. स्प्राईट आणली. आम्ही सगळेजण पिलो. भाऊसाहेब आम्ही गप्पा मारत बसलो. ही जनतेची गोरगरिबाची काम आहेत म्हणलं. भाऊसाहेब अतिक्रमण आहे, ही 70 वर्ष आमची लोक राहते, त्यांना जागा नाही, जागेचं तेवढं प्रस्ताव द्या. मग आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही इथं मीटिंग संपली. 1:30 वाजली. आम्ही बोलत माझा मोबाईल राहिला तिथंच. मग मी घराकडे आलो. पोरं घेऊन आमची आल्यानंतर ते बिजी असते माझ्या आली बिशी काका द्या. मी म्हणलं माझ्या मोबाईल मध्ये पैसा आहे तर. मग ते मोबाईलला फोन लावल्यावर मोबाईल नाही म्हणलं, माझा ग्रामपंचायत मध्ये राहिला. मग त्या पोराला घेऊन मग मी ग्रामपंचायत गेलो. भाऊसाहेब बाहेर होतो. भाऊसाहेब म्हणला मोबाईल उशीर झाला वाचतोय, आत मोबाईल आहे. मोबाईल घेतल्यावर मी बाहेर आल्या मला फोन आला ते पाराद्याचा. त्या असं घटना घडली, काय करू दे. मी म्हणलं आज महिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जावा लगेच. मी मागणं गाडीवर येतो. मी कुणाला असं काहीच बोललो नाही. मग गाडीला त्या पोराला म्हणलं पैसे तुझं बिशीचं उद्या देतो. माझी गाडीला किक मारून मी गेलो निघून. काय सांगितलं फोनवर? त्यानं म्हणलं आज घटना घडली, आणून पास घेतला म्हणला. निलेश रडायला लागलं, वरडायला लागलं. वाटेवर येऊन उभं राहिले, माणसं कोण नाही ती. मग आम्ही गाडी उभा केली. बटांची पाराद्याची होती. ती गाडीवर हात केला. ती एकटीच दोघच होती म्हणली. तिने त्या गाडीत टाकलं. तिने मंगळवेढला घेऊन गेली. मंगळवेढला घेऊन गेली. मग मला म्हणला ती कुठे नेऊ? मी म्हणलं महिला हॉस्पिटल मध्ये न्या, नाहीतर संजीवनीला न्या. मग तिथं त्यांनी महिला हॉस्पिटल मध्ये नेली. महिला हॉस्पिटल तपासल्यानंतर ती असं दिसल्यावर त्यांनी ती सिव्हिल मध्ये न्या म्हणली. मग मी तोवर गाडीवर चालतो. माझी गाडी जरा खराब गाडी असल्यामुळे मला जरा वेळ लागला जायला. मग ती गाडीवर जात असताना तिथं मला फोनाला वाटत गाडीवर या तुम्ही इकडे जाता, इकडे ह्याला नेलंय म्हणून सांगितलं त्यांनी सरकारी दवाखान्यात. मग सरकारी दवाखान्यात नेल्यावर गेलो. मग त्यांनी डॉक्टर तपासायला होती. तपास असताना मग मी गेलो. डॉक्टर कोण आहे म्हणले, तर ती मुलीचा सासरा लागतो म्हणले. मी थांबा म्हणले तुम्ही. मग मला थांबवलं. त्यांनी तपासलं आणि मला बोलवून घेतलं. सही करा म्हणली. सही केली. मग त्यांनी म्हणले ही संपलंय म्हणले, आम्ही पोलीस स्टेशनला कळवतो आणि तुम्ही बाहेर थांबा म्हणले. मग आम्ही बाहेर थांबलो. मग त्यांनी पोलीस स्टेशनला. काय झालं अचानक असं एकदम तुम्हाला? अचानक काय झालं ते आता तिचं राहणार होती हॉटेलवर. त्या हॉटेलवर व्यवसाय करते ती. मी कधी जातो. चांगलं चाललं होतं, व्यवस्थित चाललं होतं. प्रसिद्ध झालं. हा प्रसिद्ध झालं, चांगलं चाललं होतं. खाते ती करून म्हणून आम्ही जात बी नव्हतो. मी शेताकडे जायचो. थोडं 2 एकर शेत आहे माझं.
मग ती जायचो यायचो, मी जात नव्हतो येत नव्हतो. आता काय अचानक झाली ही माहितीच नाही आपल्याला. तुम्हाला हे हा अनपेक्षित हा मला कळल्या बातमी कळल्या मग मी गेलो. हे अपेक्षित कधीच नव्हतं. नाही अपेक्षित नव्हतं. ओलीच व्यवस्थित चाललं होतं, काढून खायची ती म्हणून मी पण जाऊन कधीतरी बसायचो हॉटेलवर. त्यांचे लाखो फॉलोअर्स होते, रील बघत होते हॉटेल चांगलं चाललं हा, होतं. चांगलं चाललं होतं त्याला. आनंदात होता सुखी संसार. काय म्हणजे एकदम असं झालं. काय आता ते काय त्यांचा राग अनावर झाला काय झाला हीच माहित नाही हो. हा. हा. 2-2-3-3 शाखा पण निघाल्या होत्या. शाळाकडे चांगली होती, सुखानं संसार करत चालला होता त्याचा, पण ते असं घटना वाईट. त्यांचा प्रेम विवाह होता. हा सर हा? होय.